आज जवळ-जवळ 700 मुलं माझ्याबरोबर दुर्ग संवर्धन करतात. छत्रपतींचं एक वाक्य आहे, की सर्वांस पोटास लावणे आहे. हं, हं. मग हे सुद्धा आमचं एक युद्ध आहे, की गडकोट संवर्धन करणं हे युद्ध आहे आणि युद्ध करत असताना आमचा प्रत्येक माणूस जेवला पाहिजे, उपाशी राहता उपयोगाचा नाही. यासाठी प्रत्येकाला रोजगार देणं आवश्यक आहे. तो रोजगार आम्ही देतो. नमस्कार. संयोजन प्रस्तुत असा मी कसा मी. आजच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजची आसामी आहे एक नाट्यकर्मी. वयाच्या 5व्या वर्षापासून ह्या अवलियाने सुरुवात केली. नाटकाबरोबरच ते शिवदुर्ग संवर्धन ही मोहीमसुद्धा राबवत आहेत. ती आसामी म्हणजे आहे किशोर भगवान मेस्त्री. किशोर दादा नमस्कार. नमस्कार. मला सांगा, म्हणजे हे तुमचं वलय जे आहे ते 5व्या वर्षापासून तुम्ही सुरुवात केली. हो. तर मला थोडंसं तुमच्या बालपणापासून आणि ही ज्या सुरुवात जशी झाली तुमची ह्या वयाच्या 5व्या वर्षापासून ती कशी सुरुवात झाली, त्याला प्रेरित कोण होतं? नक्कीच. वयाच्या 5व्या वर्षी नाट्यक्षेत्र म्हटल्यावर माझे वडील, माझे काका नाट्यक्षेत्रामधलेच होते. त्याच्यामुळे एक वारसा जो आहे, जो लहानपणापासूनच मला मिळालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये आमचे शिक्षकसुद्धा नाट्यप्रेमी. त्याच्यामुळे नाटक हे क्षेत्र शाळेपासून ते तयार झालं. ते पुढे व्यावसायिक रंगभूमी येईपर्यंत ह्या सर्वांची मला साथ मिळाली आणि आज लहानपणी एक आवड म्हणून करायचो नाटक आणि आज एक व्यावसायिक रंगभूमीवर एक व्यवसाय म्हणून सुद्धा नाटक सादर करतो आहे. वा, म्हणजे जिथे बीज पेरलं गेलं होतं ते मुळात तुमच्या घरापासून पेरलं गेलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि तेव्हा काही असे प्रसंग आले का, किंवा त्याला काही अडचणी आल्या का, किंवा पैशाचं पाठबळ कसं होतं त्यावेळेला? म्हणजे तेव्हा जेव्हा सुरुवात झाली होती. सुरुवातीला आम्ही जेव्हा दशावतार केलं, दशावताराला कसं असतं, की तो एक लोकनाट्य प्रकार आहे. ते लोकांसाठी केलेलं नाट्य असतं. त्याच्यामुळे आर्थिक पाठबळाचा असा काही त्याला प्रश्न येत नाही. बरोबर. कारण कसं असतं, जेव्हा आमच्या गावात दशावतार जेव्हा सुरू होतं, तेव्हा त्या मंदिरमध्ये जायचं आणि तेव्हा आम्हाला पण एक रोल करायचा आहे. त्याच्यामुळे ते पैशाची देवाणघेवाण नसते. तो एक रंगभूमी, एक प्रकार म्हणून बघितला जातो आणि त्यासाठी मग एक पैशाचं पाठबळ म्हणाल, तर आम्ही जेव्हा कपडे खरेदी करतो, एखादी माळा खरेदी करतो, ते वडील आम्हाला आवड म्हणून द्यायचे, की चला ठीक आहे, म्हणजे अभ्यासाबरोबर काहीतरी कलाक्षेत्रात काम असावं. या दृष्टीने माझ्या वडिलांनी, माझ्या काकांनी मला सहकार्य केलं आणि मला एक कॉस्ट्युम्स घेऊन दिला, माळा घेऊन दिल्या, जेणेकरून एक नाटकामध्ये तू काम कर. ह्या दृष्टीने त्यांनी मला सपोर्ट केला आणि आज त्यांच्याच एक आशीर्वादाने मी कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मला वाटतं तुमचा जन्म परुळ्याचा. हो, कोकणामध्ये. म्हणजे कोकणामध्ये आले तर दशावतार आलाच. आणि मला वाटतं ती सुरुवात तुमची खरोखर एक काय तुमची पहिली पायरी असेल, ज्या नाटकाची सुरुवात असेल आणि जो कोकणातला एक भाग होता दशावताराचा. तो दशावतार आणि तुमची सुरुवात अशी त्याने सुरुवात झाली म्हणायला काही हरकत नाहीये. मला वाटतं आतापर्यंत, म्हणजे मी डायरेक्ट ह्या प्रश्नावर येते, की तुमचे प्रयोग 2798 प्रयोग झाले. वेगवेगळ्या ठिकाणी सादर केलेत ते तुम्ही. तर एवढं मोठं शिवधनुष्य कसं काय तुम्ही पेरलत ते? ह्याचं मूळ माझे वडील. जेव्हा 10वी झाली आणि वडिलांना विचारलं की पुढे काय करायचंय, तेव्हा मी बाबांना म्हटलं की मला हिरो बनायचंय. तर वडिलांनी म्हटलं की हिरो बनायचं असेल तर त्यासाठी दुसऱ्याच्या हाताखाली काम नाही केलं पाहिजे. कारण काय, की जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे जाता एक रोल मागण्यासाठी, तेव्हा ते तुमची कुवत लक्षात नाही घेत. ते फक्त तुम्हाला कुठेतरी एक वेटर, एखादा सेवक असेच रोल देतात. जर तुम्हाला नाट्यक्षेत्रात नाव करायचं असेल तर तुमचं स्वतःचं असणं आवश्यक आहे. म्हणून मी साधारण 12वी झाली आणि मुंबईमध्ये आलो, तेव्हा किशोरी थिएटर ही नाट्य संस्था स्वतःची निर्माण केली. अरे वा, वयाच्या कितव्या वर्षी? साधारण एक 17व्या-18व्या वर्षी मी नाट्यसंस्था निर्माण केली आणि वयाच्या 18व्या वर्षी मी पहिलं व्यावसायिक नाटक डिरेक्ट केलं. त्याचं नाव होतं वऱ्हाडी गेले स्वर्गात. अच्छा. हे नाटक करण्यामागचं कारण असं की माझा पाया दशावतार. अच्छा. आणि दशावतार असल्यामुळे ते स्वर्गलोकीचे देव, मग तिकडचं सगळं वातावरण देवांचं, तर ते मला कुठेतरी भावलं होतं आणि दशावतार आणि व्यावसायिक रंगभूमी यांना एकत्र आणावं अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. यासाठी मी वऱ्हाडी गेले स्वर्गात हे ऐतिहासिक, म्हणजे पौराणिक आणि सामाजिक असं नाटक एकत्रित करून केलं होतं. त्या नाटकाचे जवळ 50 प्रयोग मी केले. आणि मगाशीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्थिक पाठबळ, तेव्हा माझ्याकडे आर्थिक पाठबळ नव्हतं, पण तरी सुद्धा माझे कलाकार होते, त्यांनी सांगितलं की चला आपण काहीतरी एकत्र करूया. म्हणून कोणीही मानधन न घेता मी सगळे प्रयोग केलेले होते. त्याच्यात एक आवर्जून नाव घेईन की संतोष घाडीगावकर दादा, जे आता नाही आहेत हयात,
तर त्यांनी मला यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. हिरो म्हणून तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात, हां. की हिरो बनायचं होतं. म्हणजे हिरोची तुमचा काय अर्थ होता? म्हणजे कोणता हिरो? म्हणजे जो सिनेसृष्टीतला हिरो म्हणून तुम्हाला व्याख्या होती किंवा काय असं स्वप्न? म्हणजे मी हिरो बोललात म्हणून हा प्रश्न तुम्हाला मी नक्कीच, विचारते. नक्कीच. याच्यावरून एक किस्सा सांगतो, हं. की माझे वडील नेहमी असं म्हणायचे, की जे आपण टीव्हीत बघतो तेच हिरो नाहीयेत. हो. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपले खरे हिरो आहेत. हं, हं. आणि हिरो कोणाला म्हणतात? तर तो प्रत्येक संकटाशी लढतो आणि शेवटी विजयी होतो. विजयी होतो. त्याला पण हं. हिरो म्हणतात. तर कुठेतरी ते मनात बिंबलं गेलं, की आपले हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. म्हणून पहिल्यापासून मी एकच ठरवलं, की जे कार्यक्षेत्र करेन ते आदर्श आणि हिरो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना ठेवून करेन. म्हणून त्यानंतर मी जेवढी नाटकं केली ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. 2012 साली मी छत्रपती संभाजी महाराज हे नाटक करण्यासाठी घेतलं. पण त्याच्या आधी 5 ते 6 वर्ष मी त्यांचा अभ्यास केला. हो. तर त्या नाटकासाठी मी एकूण 7 भाषा शिकलो. तलवारबाजी शिकलो, घोडेस्वारी शिकलो, दांडपट्टा, मर्दानी खेळ शिकलो. तबला वादन, त्याच्यानंतर बऱ्याच त्या कला होत्या अवगत छत्रपती संभाजी महाराजांनी त्या पण शिकून घेतलो. आणि ह्याचं सगळं श्रेय माझ्या वडिलांना जातं, कारण त्यांनी मला सहकार्य केलं म्हणून हे सगळं मी करू शकलो. हां, म्हणजे हा हिरो जो होता तुमच्या स्वप्नातला म्हणा किंवा तुमच्या मनातला, ते खऱ्या अर्थाने होते त्यांचे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ती जी संकल्पना होती किंवा जी मूर्ती तुमच्या मनामध्ये तुम्ही निर्माण केली होती किंवा आपण म्हणतो ती अनुभवली होती, ते तुम्ही तुमच्या नाटकांमधून सादर करत गेलात. मला वाटतं एकंदर तुमचं असं वागणं किंवा बोलणं किंवा शब्दांची फेक म्हणा, हे कुठेतरी बिंबवल्यासारखं खूप होतंय आणि असं दिसतंय की तुमच्या शब्दामधलं प्रेम ते शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचतंय, असं म्हणायला हरकत नाहीये. तुम्ही मगाशी म्हणालात, की मी खूप अनेक भाषा शिकलो, तलवारबाजी शिकलो, तबला वादन, मूर्ती बनवणं हा पण तुमचा एक छंद नव्हता, तर ती तुमची आवड होती किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून ते पाहिलं होतं का तुम्ही? किंवा असंही म्हणता येईल, की ह्या सगळ्यांची सुरुवात तिथून तुमची झाली किंवा तुम्ही नाटकात शिरल्याच्या नंतर हे सगळं शिकलात? खरं सांगायचं तर कुलस्वामी दशावतार नाट्य मंडळ ही आमची दशावतार नाट्य कंपनी स्वतःची होती. माझे वडील त्याचे मालक होते. हं, हं. तर म्हणून दशावतार वारसा घरातून असल्यामुळे ते आमच्या रक्तातच आहे हो. दशावतार. शिवाय माझे काका, त्याच्यानंतर माझे गुरु श्री कृष्णा मेस्त्री हे मूर्तिकार आहेत. हं. तर त्याच्यामुळे मूर्तिकला ही पण आमच्या घरातील म्हटलं तरी हरकत नाही. हो. हं. तरी म्हणून ही जी कला आहे ती आमच्या घरातून आलेली आहे. आणि मी असं ठरवलं की ह्या कलेला फक्त आवड म्हणून न जपता त्याचं आपण करिअर करायचं आणि कलेतून जे मानधन भेटतं त्या मानधनातून आपली उपजीविका करायची. तर त्याच्यामुळे कला ही आमच्या घरातून असल्यामुळे त्या कलेचा एक सहारा घेऊन मी ती कला माझ्या व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरवली आहे. तुम्ही मराठी आणि मालवणी बोलीभाषांबरोबरच उर्दू, संस्कृत भाषेतही अनेक नाटकं केलेली आहेत. हो. तर तो अनुभव कसा होता तुमचा? खरं तर उर्दू तशी प्रॉपर मला जमत नाही. पण तरीसुद्धा आमचे काही मित्र जे उर्दू बोलतात, एक नाव घेईन, त्यांचं नाव आहे आरिफ बागवान. हं. तर त्यांनी मला उर्दू शिकवली. त्यांनी एक उर्दू नाटकामध्ये मला घेतलं होतं. त्याचं नाव होतं ताजमहल म्हणून. त्याच्यानंतर संस्कृत नाटक केलं होतं. पण मला असं लक्षात आलं, की सध्या उर्दू आणि संस्कृत नाटकांना तशी रंगभूमी नाही आहे आपल्याकडे. हं. म्हणून मी माझा कल जो ऐतिहासिकचा होता, तो ऐतिहासिक नाटकाकडे वळवला. म्हणजे एकंदरीत तुमच्या प्रवासामध्ये कुणाचा तुम्ही आदर्श ठेवला होतात आणि का म्हणून? तसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझे आदर्श वेगवेगळे आहेत. पण माझं लक्ष फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. म्हणजे लहानपणापासून जे बालकडू पाजलं गेलं होतं, ते गुटी उगाळताना तुमच्या आईने म्हणा, की महाराजांचीच गुटी तुम्हाला उगाळत गेले होते. नक्कीच. बाबांचं तुम्हाला वारंवार गोष्टी सांगणं म्हणा हो. किंवा एखादं तुझ्या करिअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे सांगताना सुद्धा मला वाटतं तुमच्या समोर महाराजांचंच प्रतिमा उभी केली होती, असं म्हणायला वावगं होणार नाही. निश्चित, निश्चित. आणि नेहमी माझे वडील म्हणायचे असे, की बनायचं तर राजा बनायचं. आणि माझ्या डोळ्यासमोर राजा म्हटल्यावर एक दशावताराचा राजा असतोच, हो. जो रंगभूमीवर काम करतो. आणि राजा म्हणजे लोकांच्या मनातला राजा असतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं, की आपण रंगभूमीवर जे सादर करतो, तो पण राजाच असावा आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा आपण राजासारखंच राहावं. म्हणून मी छत्रपतींना वाचलं आणि त्यांना अनुसरून कार्य करण्यासाठी मी प्रेरित झालो. वा.
आणि अजून एक असा जवळचा प्रश्न म्हणजे जेव्हा मालवण हा शब्द येतो किंवा मालवणी नाटकं जेव्हा येतात तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती उभी राहते, ती सुद्धा माननीय मच्छिंद्रनाथ कांबळे साहेब. तर स्वर्गीय मच्छिंद्र कांबळे साहेब यानंतर एवढे नाट्यप्रयोग त्यांनी सादर केले होते. मला वाटतं मालवणातले ते पहिलेच नाट्यकर्मी आहेत की त्यांचं सगळ्यांच्या म्हणजे देशभरामध्ये त्यांचं नाव झालं. हो, हो. एक मालवणी माणूस म्हणून तुम्हाला काय बोलावंसं वाटेल त्यांच्याबद्दल? बोलण्यापेक्षा मी एकच सांगेन की या देवी सर्वभूतेषु रंगरूपेण संस्थिता नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः. खरं तर रंगभूमी जी ज्यांना प्रसन्न आहे अशापैकी एक नाव म्हणजे स्वर्गीय मच्छिंद्र कांबळे सर. तर त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे प्रत्यक्ष देवाविषयी बोलण्यासारखं आहे, ज्यांनी माझ्या कोकणी भाषेला एक जागतिक दर्जा मिळवून दिल्या. तर अशा माणसाविषयी नेहमी मी नम्र आहे आणि खरोखर त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक माणसानं चालावं, जेणेकरून आपली भाषा, आपला धर्म आपण सातासमुद्रापार पोचवू शकतो. मला वाटतं ह्यांच्या भाषेवरचं प्रभुत्व त्यांच्या प्रत्येक शब्दातून दिसतंय. मग एखादा मालवणीतला थोडासा एक डायलॉग जरी बोललात तरी हरकत नाहीये किंवा डायलॉग म्हणण्यापेक्षा माझा जन्म मालवणमधला म्हणजे कुडाळ प्रांतातला आहे. त्याच्यामुळे मी 12वी पर्यंत गावी शिकलो. त्याच्यामुळे मालवणी ही माझी भाषाच आहे. अजूनही जेव्हा भाऊ कदम आमच्या मालवणातले हो. आम्ही जेव्हा एकत्र भेटतो किंवा बरेच कलाकार आहेत, प्रभाकर मोरे सर आहेत, आम्ही भेटल्यावर मालवणीच बोलतो. म्हणजे काय हो, काय करतास, बरे आहात मग, जेवलास. म्हणजे आमची ही भाषा आहे, ती आमची रक्तातली भाषा आहे, माझी मातृभाषा ती आहे. तर आम्ही त्याच मालवणी भाषेमध्येच बोलतो. त्याचा आदर आम्हाला नेहमीच असणार आहे. 2798 हे जे प्रयोग तुमचे झाले म्हणजे खरं तर आत्तापर्यंत असं खूप म्हणजे काही लोकांचे 1000 प्रयोग झाले तरी आता पेपरला प्रसिद्ध होतं. यूट्यूब आहे, फेसबुक आहे, सगळ्या ठिकाणी होतं. तर तुम्हाला असं त्या प्रसिद्धीचं कुठे असं आमिष नाही वाटलं का? तुम्ही खेचले गेलात नाही का? की मलाही असं काहीतरी हिरो बनायचंय आणि माझी प्रसिद्धी व्हावी? कारण 2798 प्रयोग होणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याच्या मागे भरपूर मेहनत आहे, कष्ट आहेत. प्रसंगी पैशाचंही पाठबळ उभं राहावं लागतं. तर हे कसे काय साध्य झालं आणि कोणी कशाप्रकारे केलं ते? मला एक सवय लहानपणापासून मी प्रयोग केला की तो कुठे केला, कधी केले, सगळं लिहून ठेवतो. हं, मी आजपर्यंत म्हणजे 5व्या वर्षी जेव्हा मी पहिलं दशावतार केलं हं, तेव्हापासून आतापर्यंत मी जेवढे प्रयोग केले त्यांची संख्या आहे. मलाही नेहमी वाटतं की प्रसिद्ध व्हावं, लोकांपर्यंत पोहोचावं. पण एक वडिलांनी सांगितलं की संयम सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि मी त्या एका गोष्टीची वाट बघतोय. कारण कसं, जेव्हा मी केलं म्हणून सांगतो त्याला काही महत्त्व राहत नाही. हं. दुसऱ्या माणसाने जेव्हा त्याची उचल घेतली तर ते माझ्यासाठी एक मोलाचं एक योगदान ठरणार आहे. जसं तुम्ही आज माझ्या कर्तृत्वाला, माझ्या कार्याला तुम्ही जो सन्मान दिलात, असा सन्मान लोकांकडून भेटावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी स्वतः न सांगता त्याची जर दखल एका लोकांनी घेतली तर माझ्यासाठी एक मोठी गोष्ट असणार आहे. नेहमी संघर्ष आणि सातत्य हे नेहमी माणसामध्ये असलं पाहिजे आणि संघर्ष आल्याशिवाय यश येत नाही. हे कुठेही असं मला वाटतं प्रत्येक आयुष्यामध्ये ही वेळीच माणसं असतात की पर्यंत पोहोचण्यासाठी हा कायम संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्ष करत असताना सुद्धा एक सतत कायम आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, समाजाकडे बघताना किंवा त्या कामाकडे बघताना एक पॉझिटिव्हने बघणं हा खूप मोठा आपल्यासाठी विषय असेल किंवा समाजाला सांगताना सुद्धा नेहमी असंच आपण नेहमी प्रत्येक एक विचारवंत हेच सांगतो की पॉझिटिव्ह विचार करा. तर हा तुमच्याही कार्यामध्ये सतत दिसून आलेला आहे. तुम्हाला काही संघर्षाचा सामना करावा लागला असं तुम्ही बोललात. तर त्यातल्या काही कडू आठवणी किंवा अशा आहेत का की ज्या तुम्ही आम्हाला किंवा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडतील? कडू आठवणी कसं आहे, जेव्हा मी म्हणण्यापेक्षा कोणीही माणूस जेव्हा संघर्षासाठी उभा राहतो तेव्हा त्याला युद्ध करावंच लागतं. ते छत्रपतीनं असं चुकलं नाही. त्याच्यामुळे जे आम्हाला वाईट अनुभव आले तर मला असं वाटतं की ते अनुभव नव्हते. म्हणजे आम्ही असं म्हणतो, आम्ही रंगकर्मी आहोत, ही आमची रंगभूमी आहे, आमचं आयुष्य म्हणजे, आणि वरचा डिरेक्टर आहे. आपल्या आयुष्यातले जे अनुभव आहेत तर हा कठीण रोल आहे आणि जो वरचा परमेश्वर नावाचा दिग्दर्शक आहे तो कठीण रोल फक्त चांगल्या माणसांना देतो. त्याच्यामुळे वाईट जे घडून गेलेलं आहे त्याला म्हणजे आठवत बसण्यापेक्षा आपण नवीन काय करू शकतो आणि मुलांना नवीन काय देऊ शकतो याविषयी मी जास्त विचार करतो. तर वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचे आर्थिक अनुभव. बऱ्याच वेळा आम्हाला आर्थिक पाठबळ नसल्यामुळे काही आमचे प्रयोग मागे राहिले
कधी कधी तर असं झालं, आम्ही प्रयोग केले पण आम्हाला मानधनच भेटलं नाही. हम्म. म्हणजे मला चांगलं आठवतं की माझ्या वडिलांनी माझ्या आईचा हार विकून त्याच्यातले पैसे आमच्या कलाकारांना दिलेले आहेत. हो. त्याच्यामुळे हे वाईट अनुभव म्हणण्यापेक्षा तो एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष प्रत्येक आहे. कलाकाराला हो, करावाच लागतो. करावंच त्याच्यामुळे लागतं. माझं दुःख मोठं नाहीये. मी म्हणतो की मला मिळालं ते सुख आहे, जो आपण म्हणतो की नाटक केल्यावर जो आनंद आनंद भेटतो मिळतो. आत्म्याला आपल्या, तो सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचा आहे. कारण आपल्याबरोबर आपले काही इतर कलाकार सुद्धा असतात. हं. तर त्यांचं हे जेव्हा आपल्याला मानधन देणं असतं म्हणा किंवा त्यांच्याबरोबर त्यांना हँडल करताना म्हणा, हो. अशा काही गोष्टी घडतात का, की एखाद्याचा मूड सांभाळणं हे फार कठीण असतं किंवा एखाद्या प्रयोगाला एखादा कलाकार आला नसेल, तर त्यावेळेला अशी काय अरेंजमेंट असते तुमची, की त्यावेळेची ती जी कमी असते ती कशी काय भरून काढता मग त्यावेळेला? जेव्हा आम्ही नाट्यप्रयोग सादर करतो, तेव्हा आमच्याकडे 2 ते 3 माणसं अशी असतात, की ज्यांना अख्खं नाटक पाठ असतं. अच्छा. त्याच्यामुळे कधी कोणी कलाकार नाही आला किंवा हं. काही अडचण आली, तर ती माणसं लगेच उभी राहतात. एक गोष्ट एकदा असंच झालं होतं, की आमचे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज नाटक सुरू 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 केलं आम्ही, तेव्हा शिवाजी मंदिरला प्रयोग होता. आमचे प्रोड्युसर होते कदम सर म्हणून. त्यांचा मुलगा आजारी पडला. तेव्हा अरे! आमच्या कलाकारांनी असं सांगितलं, की आज आम्ही या प्रयोगाचं मानधन घेणार नाही. हे सर्व पैसे आपण त्या हॉस्पिटलला देऊया. वाह! म्हणजे माझे कलाकार सुद्धा फक्त पैशासाठी येत नाही, तर हो. आम्ही सगळी मुलं एक छत्रपतींच्या एका कार्यासाठी येतो आणि एक वेड लागणं म्हणतात हो, हो. नाटकाचं किंवा हो, त्या हो, हो. छत्रपतींच्या कार्याचं. त्या वेडासाठी आम्ही सगळे पळत आहोत. वेडात दौडले वीर साथ. मराठे साथ म्हणतात. ते आम्ही एक साथ अगदी, पळतो. अगदी. म्हणजे परत एकदा म्हणजे तुम्ही म्हणाल ना, की म्हणजे आपले इतर कलाकार सुद्धा तेवढीच वेडी असतात हो. आणि तेवढाच आपला वेळ आणि आपला म्हणजे आयुष्य त्याच्यासाठी घालवत असतात. हो. मला वाटतं नाटकाबरोबर तुम्ही दुर्ग संवर्धन ही मोहीम चालवता आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आता ती काळाची गरज आहे, असं म्हणायला हरकत नाहीये आणि दुर्ग संवर्धन ही मोठी मोहीम आहे. हो. त्याबद्दल आम्हाला सांगाल? दुर्ग संवर्धनाचा पाया जो आहे तो असा आहे, की साधारण 2008 साली मी असं ऐकलं होतं, की साधारण 50 गडाचा एक बुरुज कोसळला होता हं. आणि बरेच दिवस तो तसाच होता. हं. तर मला छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा माझा काळजाचा विषय आहे. तेव्हा मला असं वाटलं, की आपण फक्त नाटक करण्यापेक्षा किंवा फक्त त्यांची भूमिका करण्यापेक्षा त्यांचे जे गडकोट आहेत ते हं. जर आपण राखले, तर ते माझ्यासाठी, माझ्याकडून छत्रपतींना एक मानाचा मुजरा होणार आहे. म्हणून मी त्यावेळी ठरवलं, की आपण गडसंवर्धन करायचं. म्हणून तेव्हा मी फक्त एकटाच गेलो होतो गडावर, हं. रायगडावर. मी नारळ ठेवला राजांच्या समाधीसमोर आणि म्हटलं, की तुम्ही फक्त मला बळ द्या, की मी तुमचे गडकिल्ले आणि तुमचा इतिहास राखू शकतो आणि मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ती माझी सुरुवात होती. जे पहिलं टाकलेलं पाऊल हे आता हो. कितीतरी पावलं पुढे गेलेली आहेत आणि नक्कीच. कितीतरी हात त्याला जोडले गेले आहेत. हो. आज जवळ-जवळ 700 मुलं माझ्याबरोबर दुर्ग संवर्धन करतात. जेव्हा रायगडावर राज्याभिषेक असतो, तेव्हा आमची मुलं खाली साफसफाईसाठी असतात. मला सांगायला अभिमान वाटतो, की ह्यातला एकही माणूस व्यसनी नाहीये. हं. सगळे छत्रपतींना मानणारे आहेत. सगळे कलाक्षेत्रातले आहेत. आम्ही जेव्हा मोहिमा करतो, 186 मोहिमा आजपर्यंत झालेल्या आहेत. आमच्या दुर्ग मोहीम 3 प्रकारे होतात. हं. पहिली मोहीम असते साफसफाई मोहीम, म्हणजे आम्ही मुलं जातो गडावर, साफसफाई करतो. दुसरी मोहीम आहे रुद्राभिषेक मोहीम. हं. आम्हाला जो आमचा धर्म आहे, तो धर्म राखण्यासाठी आम्ही शिवावर अभिषेक करतो. मग प्रत्येक गडावर जाऊन तिथल्या पिंडीवर अभिषेक करणं ही आमची मोहीम आहे. आणि तिसरी मोहीम आहे, की आपला जो हा वारसा आहे, तो वारसा पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे. हं. यासाठी लहान मुलांना गडकोट दाखवणं, गडकोटांची माहिती सांगणं आणि त्यांच्यामध्ये शिवविचार प्रेरित करणं, हं. त्यासाठी लहान मुलांना गडकोट दाखवणं ही सुद्धा मोहीम आहे. ह्या मोहीम करत असताना आमच्या डोळ्यासमोर मोठा प्रश्न असतो आर्थिक जमवाजमवीचा. हं. हं. मी पहिल्यापासून ठरवलेलं आहे, की आपण कुणाकडून ₹1 सुद्धा मागायचा नाही. हो. तर ही जमवाजमव करण्यासाठी आमच्या दीपालीताई पाटील, दीपाली एंटरप्राइजेस, तर ह्या ताई जी निर्माल्याची फुलं आहेत, हं. तर त्या फुलांपासून पावडर बनवतात हं. आणि त्या पावडरपासून धूप, अगरबत्ती वगैरे बनवतात. तर ह्या अगरबत्ती आम्ही सगळी मुलं मिळून सेलिंग करतो. अच्छा. त्याच्यामधून काय होतं, की प्रदूषण रोखलं जातं. हो. जी फुलं खाडीत टाकतात, ती हो. खाडीत न टाकता ती ताई आणतात आणि त्याचं अगरबत्ती बनवतात. त्याच्यामुळे प्रदूषण रोखलं जातं. दुसरी गोष्ट, जेव्हा ताईंबरोबर अनेक बायका आहेत, हं. अनेक मुलं आहेत,
ती जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना रोजगार मिळतो. मिळतो. आणि ह्या अगरबत्ती, केमिकल विरहित अगरबत्ती आम्ही जेव्हा सेलिंग करतो, जी मुलं विकतात त्यांना सुद्धा 20% फायदा हो. भेटतो. त्यांचंही घर चालतं आणि आलेल्या रकमेतून जे उर्वरित रक्कम आहे त्याच्यामधून आम्ही दुर्गा संवर्धन मोहिमेसाठी रक्कम जमा करतो. म्हणजे देणगी न मागता व्यवसाय उभा करा. जसं छत्रपतींचं एक वाक्य आहे की सर्वांस पोटास लावणे आहे. मग हे सुद्धा आमचं एक युद्ध आहे की गडकोट संवर्धन करणं हे युद्ध आहे. आणि युद्ध करत असताना आमचा प्रत्येक माणूस जेवला पाहिजे, उपाशी राहता उपयोगाचा नाही. यासाठी प्रत्येकाला रोजगार देणं आवश्यक आहे. तो रोजगार आम्ही देतो. शिवाय प्रत्येक मनुष्याला आपण जेव्हा दुर्गा संवर्धनासाठी घेऊन जातो तेव्हा घरच्यांनी असं नाही म्हटलं पाहिजे फुकट कामं करतायत. हो, हो. मग त्यांना 2 पैसे मिळतात त्या विक्री करणाऱ्या माणसांना आणि दुर्गा संवर्धन मोहिमा पण होतात. म्हणजे समाजाचंही काम होतंय, हो. रोजगारी उपलब्ध होतोय. जी मुलं आता फेसबुक किंवा हातात मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा जर तुम्ही त्या मुलांना आपले किशोरदादा मेस्त्री यांच्याकडे पाठवलं तर नक्कीच एक मावळा तयार व्हायला फारसा वेळ लागणार नक्की, नाहीये. नक्की, आणि नक्की. आतापर्यंत बरेच मावळे तुम्हाला जोडले गेले. जोडले गेले. यामध्ये तुम्हाला काही शासनाची मदत वगैरे मिळते का? खरं सांगायचं तर नाही. ओ. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. हं. कसं आहे, मी कोणाचं नाव घेत नाही किंवा शासनाला दोष देत नाही. हं. कारण आपले नेते लोक म्हणजे बरेच चांगले चांगले लोक आहेत. समाज कार्यामध्ये ते व्यस्त असतात. त्याच्यामुळे हो. आम्ही आमचं काहीतरी घेऊन जाणं, त्याच्यामुळे त्यांना एवढा वेळ नसतो. दुसरी गोष्ट अशी की आता शासनाने बऱ्याच गोष्टी गडकिल्ल्यासाठी केलेल्या आहेत, जाहीर केलेल्या आहेत. तर त्या कितपत येत आहेत, जात आहेत हे शासन बघत आहे. माझं असं म्हणणं आहे की कोण किती काय करतं हो. यापेक्षा मी किती करू शकतो याकडे मी जास्त एक लक्ष देतो. जबाबदार नागरिकाची ही ती Yes, जबाबदारी नक्की आहे. नक्की बरोबर. नक्की. आणि मी असं हम्म. नेहमी म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आमचे वडील आहेत. आणि त्या वडिलांचं जो आपण गडकिल्ले स्वरूपात एक दैदिप्यमान इतिहास आहे तो राखणं आमचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे. हो. आणि ते कर्तव्य करत असताना आता माझे वडील आहेत आणि वडिलांना बघण्यासाठी मी बघू की माझा भाऊ बघतो हे मी बघत बसणार नाही, की माझं कर्तव्य मी करणार आहे. हो. त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की शासन नक्की करणार आहेच, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण शासन करेल तेव्हा करेल, तोपर्यंत आपण ते गडकिल्ले राखणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सगळी मुलं धावपळ करत आहोत. खूप मोठा विषय आणि विचार पण खूप चांगले मांडलेले आहेत. पण आता कधीतरी असं पण आपल्याला ऐकायला येतो की गड किल्ल्यांवर दारूच्या पार्ट्या होतात, इतर गोष्टी होतात, विरोध करणारे अगदी योग्य आहेत. पण त्यासाठी आपण मारझोड करणं किंवा त्यांची धिंड काढणं किंवा त्यांचा व्हिडिओ बनवून असे काही प्रकार घडू लागले तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे त्यासाठी काय करावायचं? पहिली गोष्ट ही आहे की छत्रपतींच्या गडावर अशा पार्ट्या करणं, दारू पिणं हे चुकीचंच आहे. जे त्यांना मारतात किंवा त्यांचे व्हिडिओ अशासाठी काढतात की ते लोकांनी बघावं आणि ती दहशत निर्माण व्हावी की असं आम्ही जर चूक केली तर ती शिक्षा आम्हालाही होऊ शकते, म्हणून ती योग्यच आहे. मारझोड करणं सुद्धा योग्यच आहे, कारण ती जागा ती नाहीये. आणि मुळात असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमी आहे. या भूमीमध्ये अशा पार्ट्या करणं, दारू पिणं हा त्यांचा अपमान आहे. आणि जो छत्रपतींचा अपमान करतो त्याला शिक्षा होणे गरजेचंच आहे. त्याच्यामुळे मी तर त्यांनी योग्यच म्हणतो 100%. पण एक विनंती करतो की जर तुम्हाला व्यसन करायची असतील तुम्ही घरात करा, मी नाही म्हणत. जय शिवराय. मी किशोर भगवान मेस्त्री. असामी कसामीच्या पुढील भागात मी येतोय, तेव्हा नक्की बघा पुढील भाग. खरं आहे अगदी. म्हणजे जे समाजाच्या दृष्टिकोनाने आज आपण त्यांच्यामुळे आपण आहोत असं म्हणायला हरकत नाही आहे. किंवा गड किल्ले ही आपल्या देशाची, ही भारताची शान आहे. कारण बाहेरचे परदेशी लोक आपले गड किल्ले बघायला येतात, पाहायला येतात, संवर्धन करतात, त्यांना देणग्या देतात आणि त्यांच्याबद्दल विषयी चर्चा केली जाते, पुस्तकं वाचली जातात. तर अशा ह्या किल्ल्यांना आपल्याला सांभाळायलाच पाहिजे. हा नाटकांचा दौरा आणि सामाजिक कामं म्हणजे जसं तुम्ही निर्माल्यातून अगरबत्ती बनवणं, मुलांना रोजगार उपलब्ध करून देणं, मोहिमा करणं, नाटकांचे शो करणं, पैसा उपलब्ध करणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती दमछाक होते आणि होत नाही का असं? मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. मी जेव्हा शंभू चरित्र वाचतो तेव्हा मी असं वाचलेलं आहे की राजांनी एकाच वेळी 12 गडांवर छापा मारलेला आहे. म्हणजे 12 मोहिमा केलेल्या आहेत. महाराणी येसुबाई साहेबांचं एक वाक्य आहे एका कादंबरीमध्ये की ह्या माणसाला मी कधी झोपलेलं बघितलं नाही आहे. म्हणजे जेव्हा इतर लोक झोपलेले असतात तेव्हा राजे कुठून तरी म्हणजे मोहीम करून येतात आणि सगळे उठायच्या आधी राजे मोहीमवर निघून गेलेले असतात. मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज जो आमचा आदर्श आहे, ह्या माणसाने
इतरांसाठी जगताना स्वतःच्या आयुष्याकडे म्हणजे सहसा बघितलं नाही. तर आम्ही तर खूप लहान माणसं आहोत. त्याच्यामुळे हे थकणं, दमछाक होणं ही अतिशय क्षुल्लक कारणं आहेत आणि ती आम्ही देणं हे हं. चुकीचं आहे. कारण हा सगळा डोलारा आहे तो आता मी म्हणतो की हा माझ्या खांद्यावर आहे आणि दमछाक होते म्हणून मीच जर स्वस्थ बसलो तर जी माणसं माझ्यावर अवलंबून आहेत किंवा ज्यांना 2 पैसे भेटतात, तर त्यांचं कुठे नुकसान होईल हं. आणि माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हावं असं मला वाटत नाही. आणि आदर्शच छत्रपती संभाजी महाराज असल्यामुळे मी खरं सांगू मी जास्तीत जास्त 2 ते 3 तास फक्त झोपतो. अरे बापरे! माझ्या घरी टीव्ही नाहीये. हं. जवळ-जवळ 1,500च्या वर पुस्तकं आहेत. मी नेहमी पुस्तकांचं वाचन करतो, नेहमी लिखाण करत असतो. मी धार्मिक माणूस आहे, धर्मवेडा माणूस आहे. त्याच्यामुळे ध्यान करणं, पूजा-अर्चा करणं हे नेहमी चालू असतं आणि ह्या सगळ्यामधूनच मी समाजकार्य, नाटक हे सगळं बॅलन्स करत असतो. त्याच्यामुळे हे माझं आवडतं कार्य आहे. त्याच्यामुळे थकणं हे कधी थकणं, मला होतच नाही. थकायचं नाहीये. हो मला आणि कार्य करत मी राहायचंय. मी अभिमानाने सांगतो, जर कोविडची लस सोडली, तर गेली 16 वर्षात मी एक गोळी पण घेतली नाहीये. अरे वाह! हो. म्हणजे वाचन करणं हां. किंवा मनन करणं किंवा आत्ता असे काही सामाजिक कार्य करणं, तेव्हा कुठे मनाला शांती मिळते हो. आणि ती करत राहावी इतरांनी सुद्धा. कारण वाचन केल्याने आपलीच संस्कृती किंवा आपले विचार बदलतात, आपल्या बरोबर. वागण्यामध्ये विचार येतात. आज काही तरुण मंडळी त्यांच्यासारखी असते, ती महाराजांसारखी दाढी वाढवतात, गळ्यात आणि हातात राजमुद्राची ठशांची अंगठी वगैरे घालतात, त्यांचे लॉकेट्स घालतात. ह्याचं प्रमाण खूप वाढतंय. म्हणजे प्रत्येक असे काही शोज असले तरी बाहेर त्यांची दुकानं असतात, प्रत्येक जत्रेच्या ठिकाणी असतात. तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलावसं वाटेल? अ, खरं सांगू मला आनंद होतो. हं. कारण काही का असेना, त्या हो. निमित्ताने लोकं छत्रपतींना बघतात हो, तरी. हो, हो. म्हणजे ते दाढी वाढवणं, चंद्रकोर लावणं किंवा लॉकेट्स घालणं ठीक आहे, चांगलं आहे ना. हो, राजांचंच काम करतायत. हो. फक्त एक विनंती त्यांना असं सांगेन, की जसं तुम्ही छत्रपतींसारखं दाढी वाढवता, तर छत्रपतींचे विचारसुद्धा घ्या. हं. जर आपण छत्रपतींना काय म्हणतात ते आपण आपल्या विचारांमध्ये आणलं, तर नक्कीच आजची पिढी सुधारायला वेळ लागणार नाही. खरंच आमच्या जे प्रेक्षक आहेत, आजचा हा जो विषय होता, तो नक्कीच प्रेक्षकांना आवडलेलाच असणारच. कारण आत्ता प्रत्येक म्हणजे असं आपण कोणत्याही जाती-धर्माविषयी बोलतच नाही आहोत. नाही. कारण प्रत्येक ठिकाणी महाराजांचा एक आदरच केला जातो. हो. आणि ह्या पुढचं नियोजन तुमचं काय असणार आहे? ते आमच्या ह्या आसामी पॉडकास्टमधून जर आपण जातो आहोत, त्याबद्दल तुमच्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. नियोजन म्हणजे सध्या माझं शिवरत्न संभाजी नाटक चालू आहे. हं. त्यामध्ये मी छत्रपती संभाजी महाराज भूमिका करतो. त्याचे 198 प्रयोग झाले आणि एक आनंदाने सांगतो, की आजपर्यंत ह्या एकाही प्रयोगाचं मानधन मी घेतलं नाहीये. हं. सर्व मानधन मी श्री शिवदुर्ग संवर्धन मोहिमेसाठी बहाल केलेलं आहे. कारण मला असं वाटतं, की हा जो एक रोल आहे, तो त्यांच्यामुळे मला भेटलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या रोलमधून जे पैसे आलेले आहेत, ते त्यांच्या कार्यासाठी देणं माझं एक कर्तव्य आहे. माझा एक संकल्प असा आहे, की जवळ-जवळ 1000 प्रयोग फक्त छत्रपती संभाजी नाटकाचे व्हावे. त्यानंतर महानाट्य आहे, ते सुद्धा करण्याचं आमचं एक बेत आहे. त्याच्यानंतर एक वीरभद्र म्हणून एक चित्रपटावर आमचं काम चालू आहे. हं, तर हं. लवकरच तो येईल अशी मी चित्रपतचरणी एक विनंती करतो. नियोजन म्हणत असताना एक पुढचं नियोजन असं आहे, की आम्ही जो रुद्राभिषेक करतो, तर छत्रपतींच्या प्रत्येक गडावर जाऊन आम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून ईश्वर निर्माण केलं आणि ते स्वतः छत्रपती झाले, त्याचप्रमाणे त्यांचे एक आदर्श घेऊन प्रत्येक मराठी मुलानं उद्योजक व्हावं. म्हणजे इतरांकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा, अशी माझी खूप इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो, की तुम्ही काही म्हणजे छोटासा वडापावचा का होईना, स्वतःचा एक व्यवसाय निर्माण करा आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. तर मला असं वाटतं, की छत्रपतींचा आदर्श घेऊन एक स्वतःचा व्यवसाय उभा करणं, 2 गडकिल्ले राखणं, 3 छत्रपतींचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशामध्ये पुन्हा देव, देश, धर्मराज्य म्हणून छत्रपतींचं स्वराज्य निर्माण करणं, ते वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते एक ध्येय समजून आम्ही करतो आहोत. वाह! खूप छान मोलाचा संदेश दिला. आजच्या या आसामीमधून आपल्याला इतकं महत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत गेलेला आहे, की स्वतः उद्योजक व्हा, उद्योजक बना, उद्योजक घडवा.
किशोरदादा, या तुमच्या सर्व पुढील वाटचालीसाठी आमच्या संयोजन प्रस्तुत असामी कसामी या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय. संयोजन प्रस्तुत असामी कसामी आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.